गेल्या अनेक महिन्यापासून काँग्रेसचे नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे हे भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा कायम जिल्ह्यामध्ये होत होत्या। त्यांनी 2 दिवसापूर्वी मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती। त्यानंतर या चर्चांना पुन्हा उधाण आले होते। आज नांदेडमध्ये मोहनअण्णा हंबर्डे आहेत। आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया। अण्णा, कायम आपल्याबद्दल चर्चा होत असतात की आपण भाजपामध्ये प्रवेश करणार आहात। मी ज्यावेळेस माझ्या काही काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणार त्यावेळेस माझं मग स्पष्टीकरण दिलं होतं। मी प्रेस घेऊन स्पष्टीकरण पेपरच्या माध्यमातून केलं होतं। पण याच्यानंतर आतासुद्धा तशीच बातमी लागली। पण माझ्या मतदारसंघातील 3 वर्षापासून रखडलेली कामं ते मार्गी लावण्याकरता केंद्रीय नितीन गडकरीजी यांची भेट घेतली। त्यानंतर गेल्यानंतर फोटो तर व्हायरल होणारच। मतदारसंघात आम्ही काम केले, फोटो दाखवावं लागतात, पत्र निवेदन दिले हे दाखवावं लागतं आणि त्याच्याकरता आम्ही त्याला गेलो। पण अगोदरचं जे चर्चा झाली त्या चर्चेला धरून अनेक विरोधकांनी माझी ही बातमी नाही का ते भाजपमध्ये जाणार ह्या प्रकारची बातमी झाली, प्रसारमाध्यमात झालेली आहे आणि ते आज मी खुलासा करण्याकरता दुमार नाही का मी भाजपमध्ये जाणार नाही ही बातमी एकदम क्लोज करण्याकरता या ठिकाणी मी आज तुमची पत्रकार परिषद घेऊन मी सगळ्यांना कळवलेलं आहे। आपल्याबद्दलच कायम चर्चा होत असते का, म्हणजे नेमकं काय कारण? मी ज्यावेळेस काँग्रेस पक्षामध्ये होतो एकनिष्ठ होतो, अशोकराव चव्हाण साहेबांसोबत एकनिष्ठ होतो, काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ होतो, काँग्रेसच्या मतदारासंघात एकनिष्ठ होतो आणि त्यामुळं लोकांना वाटलं की चव्हाण साहेबाबरोबर सगळं नांदेड गेलेलं आहे, सगळे कार्यकर्ते गेलेत, माझे आमदार गेलेत, माझे मंत्री गेलेत, माझे खासदार गेलेत, सगळे नगरसेवक गेलेत, जिल्हा परिषद सदस्य गेलेत, फक्त नाही का नांदेड लोकसभेमध्ये मी एकला राहिलो होतो आणि ते बी जातील अशी त्यांची शंका होती। आणि ज्यावेळेस काँग्रेस पक्षामध्ये होतो त्यावेळेस चव्हाण साहेबांच्या जवळ होतो। त्यांनी पक्ष बदलला, त्यांनी भाजपमध्ये गेले, त्यांचे विचार वेगळे, माझे विचार वेगळे, मी काँग्रेसमध्ये राहिलो आहे। आता मोहनअण्णा हंबर्डेची भूमिका काय आता काय आणि उद्या काय असणार? माझी आत्ताही भूमिका आहे, पुढे मी काँग्रेसमध्येच काम करणार, काँग्रेसमधूनच आमदार होणार आणि काँग्रेसचाच खासदार होणार। मी आताही काँग्रेसमध्येच आहे आणि इथून पुढं काँग्रेसचाच आमदार होणार असल्याची प्रतिक्रिया आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी दिलेली आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।